8 नोव्हेंबर 2016 संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये इतका खोलवर रुजलेला आहे, कारण या दिवशी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिमॉनिटायझेशनची घोषणा केली. त्या धक्क्यातून अजूनही अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने सावरलेली नाही. पण नोव्हेंबर 2016 आणखी एका गोष्टीसाठी देखील आपल्या लक्षात राहायला पाहिजे. ही गोष्ट म्हणजे याच नोव्हेंबर 2016 मध्ये पेटीएम या सिस्टीमची सुरुवात झाली. पेमेंट मेकॅनिझममध्ये पेटीएम ऑनलाईन पेमेंटच्या सिस्टीमची सुरुवात झाली. आणि ही सुरुवात इतर कोणी केली नाही, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत या ऑनलाईन पेमेंट सिस्टीमचं उद्घाटन केलं. आता हा योगायोग आहे की नोव्हेंबर 2016 मध्येच डिमॉनिटायझेशन झालं आणि नोव्हेंबर 2016 मध्येच या पेटीएम पेमेंट मेकॅनिझमचं उद्घाटन देखील झालं. आणि उद्घाटनाच्या दिवशी हिंदुस्तान टाइम्समध्ये पूर्ण पानभर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आणि त्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मोठा फोटो होता. एखाद्या खाजगी कंपनीने देशाच्या पंतप्रधानांचा फोटो आपल्या जाहिरातीमध्ये वापरणं ही कदाचित भारताच्या इतिहासातली पहिली, शेवटची होईल का नाही माहिती नाही, पण वेळ होती. हे वर्ष होतं 2016. नंतर बरोबर 1 वर्षांनी 2017 मध्ये त्यावेळचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या पेटीएम पेमेंट बँकेचं उद्घाटन केलं. पहिल्यांदा ती ऑनलाईन पेमेंट सिस्टीम होती. आता 2017 मध्ये नोव्हेंबर या ऑनलाईन पेमेंट सिस्टीमचं रूपांतर हे बँकेमध्ये झालं. 2013 मध्ये रिझर्व्ह बँकेनी त्यावेळचे डेप्युटी गव्हर्नर नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. आणि या समितीने दिलेल्या शिफारसींच्या आधारे या खाजगी क्षेत्रातल्या पेमेंट बँकांना लायसन्सेस दिले गेले. एकूण 11 एंटिटीजना, म्हणजे 11 वेगवेगळ्या उद्योगांना हे परवाने दिले. पण विशेष म्हणजे या 11तल्या 3 लोकांनी बँक सुरुवात करायच्या अगोदरच ते लायसन्सेस सरेंडर केले. म्हणजे लायसन्स घेताना त्यांना उत्साह होता, पण नंतर पश्चातबुद्धी झाली आणि या बँका चालतील का चालणार नाहीत यांच्याबद्दल त्यांच्या मनात शंका आल्या आणि ती लायसन्सेस त्यांनी सरेंडर केली. त्याच्यानंतर 2 उद्योग समूह होते, एक वोडाफोन आणि दुसरं आदित्य बिर्ला ग्रुप. या दोघांनी बँक सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ही बँक काही व्हायबल होत नाही, म्हणजे ती नफ्यात येऊ शकत नाही. मग त्यांनी व्हॉलेंटरीली या 2 ज्या बँका आहेत त्या बँका बंद केल्या. म्हणजे 11मधून सुरुवातीला 3 वजा झाले 8, 8मधून 2 वजा झाले 6. आणि मग ही जी पेटीएम पेमेंट बँक आहे या बँकेचं लायसन्स एप्रिल 2024 मध्ये रिझर्व्ह बँकेने रद्द केलं. आणि परवा म्हणजे 28 जुलैला शेवटी दिल्लीच्या हायकोर्टाने त्याचं वाइंडिंग अपचं जे प्रपोजल होतं ते अप्रूव्ह केलं. अशा प्रकारे 2017ला सुरू झालेल्या एका खाजगी क्षेत्रातल्या पेमेंट बँकेचा शेवट 2026 मध्ये झाला. म्हणजे जेमतेम 10 वर्ष पण ही बँक जगली नाही. आता ज्या राहिलेल्या बँका आहेत त्यात एक एअरटेल बँक आहे, जिओ बँक आहे, NSDL, फिनो आणि इंडिया पोस्ट या बँका आहेत राहिलेल्या पेमेंट बँका. आता या बँकांचं काय होईल याचं उत्तर काळाच्या उदरात दडलेलं आहे. पण या बँकेचं एक वैशिष्ट्य होतं की ही बँक डिपॉझिट ॲक्सेप्ट करू शकते, ही बँक अकाउंट ऑपरेशन्स करू शकते, पण ही बँक कर्ज वाटू शकत नाही. आणि मला वाटतं खरा जो प्रश्न आहे तो प्रश्न इथेच आहे. बँकिंगची परिभाषा असं सांगते की पेमेंट ऑफ
ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट फॉर द पर्पजेस ऑफ लेंडिंग म्हणजे बँकिंग, म्हणजे बँकिंगचं प्रयोजन कर्ज वाटणं आहे आणि या संरचनेमध्ये कर्ज वाटायलाच प्रतिबंध घातलेला होता. त्यामुळं ओघानेच हा प्रश्न येतो की अशा बँका जगू शकतील का? आणि शेवटी त्याचं काळ जे उत्तर देतोय ते हेच आहे की अशा बँका या सस्टेनेबल होऊ शकत नाहीत, व्हायबल होऊ शकत नाहीत आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू अटळ आहे. म्हणूनच 11तल्या 50% अधिक बँका बंद झालेल्या आहेत आणि इतर ज्या बँका सध्या आहेत त्याही बँका तोट्यात आहेत, नफ्यासाठी सातत्याने संघर्ष करतायत. आता या पेटीएम पेमेंट बँकेला उद्घाटन अरुण जेटली, जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मग डिमॉनिटायझेशन नंतर डिजिटल इंडिया किंवा डिजिटल इकॉनॉमी, डिजिटल फायनान्स यासारख्या आकर्षक घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या, तरी देखील ही बँक जगू शकली नाही. किंबहुना रिझर्व्ह बँकेने रेग्युलेटर म्हणून सातत्याने या बँकेला धोक्याची घंटा वाजवून इशारा दिला होता. एकदा तर रिझर्व्ह बँकेने 1 कोटी रुपयाची पेनॉल्टी या पेटीएम पेमेंट बँकेवर लागू केली होती, कारण रेग्युलेटरी डायरेक्शन्सचं पालन देखील या पेटीएम पेमेंट बँकेने केलं नव्हतं. आता राहिला प्रश्न, या बँकेमध्ये जे लोक काम करत होते, 66,000 बँकिंग करस्पॉन्डंट या बँकेत काम करत होते. या बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त होती. या बँकेमध्ये 2022 मध्ये जवळजवळ 1 लाख कोटी ट्रान्झॅक्शन्स होत होती, म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स होती. आणि ही बँक जो व्यवहार करत होती तो व्यवहार हा जवळजवळ 90,000 कोटी रुपयांचा व्यवहार करत होती. या रकमा डोळे विस्फारायला लावणाऱ्या आहेत. अशा इकॉनॉमीमध्ये एवढ्या स्ट्रॅटेजिकल जागी काम करत असलेली ही बँक शेवटी अयशस्वी झाली आणि बंद करावी लागली. मला वाटतं आज आपण ज्या एका भ्रमात जगतोय डिजिटलायझेशनच्या, की डिजिटल इंडिया, डिजिटल इकॉनॉमी किंवा डिजिटल फायनान्स, तर कुठेतरी आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी ही घटना आहे. त्यापेक्षा देखील यातून निर्माण झालेले जे भ्रम आहेत, इकॉनॉमीमधले आहेत, बँकिंगमधले आहेत किंवा भारतातले आहेत, ते भ्रम कुठेतरी दूर झाले पाहिजेत, तरच आपण वास्तवामध्ये येऊ शकणार आहोत. यासह इथेच आपण थांबणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.